सगळ्यात पहिला राम राम मंडळी, कसं चाललंय सगळं ओके मध्ये नवर. आज हा मोठा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज आम्ही चाललोय आदमापूरला बाळूमामांच्या दर्शनासाठी. कारण कालच आमचा आजोबा गावाकडून इकडे आलेले आहेत आणि त्यांनी आजपर्यंत एकदा पण बाळूमामाला गेले नव्हते. मग खास त्यांच्यासाठी आम्ही चाललेलो आज बाळूमामाला. आपल्याला काय हो, आपण इथल्या इथं कधी पण जाऊन येऊ शकतोय, पण त्यांना सारखं सारखं जाणं होत नाही. आणि त्यासाठी का नाही सकाळी सकाळी लवकर आवरून का नाही आम्ही घराच्या बाहेर पडलेलो. कारण आज जरा पावसानं उघड घेतली, नाहीतर काय ह्यो पाऊस सुट्टीच देणं झालाय. ह्यो मे महिना आहे का नाही आता जून महिन्यासारखं वाटायला लागलाय यामुळे. पण पावसाचं भावानं इकडचं वातावरण नादखोळा होतंय, त्यात काय विषय नाही. त्यामुळे आम्ही वातावरणाचा फुल आनंद घेत निघालेलो आणि त्यात आमच्याकडे होती युनिकॉर्न गाडी. मग सपला की विषय, कारण ह्या गाडीला भावानं तोडच नाही हे तुम्हाला पण माहिती. काही वातावरण हे शेवटच, रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडं ते नाहीत आणि पावसाळ्यात फिरण्याची मजाच वेगळी आहे भावा. वातावरणाचा पूर्ण आनंद घेत कधी एकदा आम्ही आदमापूरमध्ये आलो हेच कळलं नाही आम्हाला. आता ही मामांची मूर्ती तुम्ही सोशल मीडियावर सगळीकडे बघितला असेल बघा, कारण भाविक इथं दर्शनासाठी आलीत का नाही इथं फोटो काढून नक्की जात. मग इथे येऊन गाडी त्यांनी व्यवस्थित पार्क करून घेतलो आणि तिथून आम्ही निघालो दर्शनाला. आता तुम्ही म्हणत असाल इथं एवढं रिकामं कसं काय, कारण भावानो आम्ही अमावस्या झाल्यानंतर आलेलो. कारण अमावस्याला हे मामाचा दरबार गच्च भरलेला असतोय, तुम्हाला उभारायला पण जागा भेटणार नाही. पण ही माझ्यासाठी एक चांगली गोष्ट झाली आहे, कारण तब्बल 15 वर्षानंतर का नाही मी मामांचं समोरून दर्शन घेणार आहे. नाहीतर कायम का नाही अमावस्याला गर्दी असल्यामुळे बाहेरूनच दर्शन घेऊन जातोय. आणि अण्णांसाठी पण ही चांगलीच गोष्ट आहे, कारण एवढ्या लांबून यायचं दर्शन जर नाही झालं का नाही तर ते लय बेकार वाटते भावानं. आता मंदिराच्या आतमध्ये काय मोबाईल अलाउडच नाही सोडा, त्यामुळे आतलं व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही आपण. त्यामुळे तुम्हाला मंदिराच्या आतलं काय दाखवू शकत नाही. पण आज जरा गर्दी कमी असल्यामुळे का नाही आम्हाला निवांत मंदिर बघता आलं आणि आजोबांना पण का नाही मी पूर्ण मंदिर दाखवलं. आणि जसं की मामांच्या भाकणुकीमध्ये म्हणलेलंच आहे की आदमापूर हे दुसरं पंढरपूर होणार, तर हे 100% होणारच भावा. कारण मामांच्या भक्तीमध्ये का नाही तेवढीच शक्ती आहे. बोला बाळू मामाच्या नावानं चांगलं. चला तर मग मंडळी भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडलास तर लाईक करा, शेअर करा आणि असंच व्हिडिओ बघण्यासाठी तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि जर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला खरोखरच आवडला असेल तर कमेंटमध्ये एकदा नक्की बाळू मामाच्या नावानं चांगलं लिहा. चला.